रेशन कार्डवरनं 9,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्र्यांनी केली सगळ्यात मोठी घोषणा. 5 मिनिटापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा जी.आर. देखील आलाय. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. हा जी.आर. तुम्ही पाहू शकता. राज्यातील आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे, कारण की आता रेशन कार्डवर थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही या जी.आर.मध्ये सांगितलेल्या 4 नियमात बसत असाल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस एक घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता हे जे 9,000 रुपयांचं अनुदान आहे ते सगळ्या लोकांना मिळणार नाहीये. फक्त जे रेशन कार्ड धारक या 4 नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की ही योजना भरपूर आधी घोषणा झाली होती, आता सुरू झाली, त्यामुळे ताबडतोब जे लोक अर्ज भरतील त्यांना हे पैसे आता मिळणार आहेत. फक्त यासाठीची विशेष पात्रता काय आहे, कोणती कागदपत्र आणायची आहेत, कोणते 4 नवे नियम याच्यासाठी लावण्यात आलेले आहेत, कोणत्या बँकेचं खातं याच्यासाठी लागणार आहे, अर्ज कुठून आणायचा, कुठे भरायचा, सगळी सविस्तर माहिती सांगतेय. हा मुद्दा लक्षात घ्या. 9,000 रुपयांचा विषय आहे आणि हे 9,000 रुपये दर वर्षाला तुम्हाला मिळणार आहेत. आणि अजून हे सरकार कमीत कमी 2 ते 3 वर्ष म्हणजे जवळपास 27 ते 30,000 रुपयांचा प्रश्न आहे. त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला अक्षरशः तुमचं फक्त 9,000च नाही तर 30,000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, पण रेशन कार्डवर जे पैशाचं वाटप आहे ते पूर्वीपासून सुरू झालेलं होतं. बऱ्याचशा लोकांनी याचा गुपचूप लाभ घेतला, कुणालाच काही सांगितलं नाही. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी दिली आहे. आता याची मुदत फक्त 2 ते 3 दिवसांचीच ठेवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण की या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी अर्जाची पद्धत कशी आहे, कोण कोण पात्र आहेत, पैसे कशा पद्धतीनं खात्यावर येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा भरोसा बसण्यासाठी आतापर्यंत किती लोकांना पैसे आलेत याची यादी देखील सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे. आता पहा, सरकारनं नवीन जी.आर. काढलाय आणि ज्यावेळेस जी.आर. येतो तेव्हा योजना 100% खरी असते आणि त्या जी.आर.मधून आपण माहिती देतोय ती माहिती पूर्णतः अधिकृत आहे. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 तर मिळणारच आहेत, पण फक्त 9,000 नाही तर यासोबत आणखी एक बोनस गिफ्ट देखील मिळणार आहे. लक्षात घ्या, आता कालपर्यंत फक्त एक चर्चा होती, पण जी.आर. आल्यामुळे आता हे सगळं फिक्स झालं. राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांचा आता थेट फायदा होणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, जो अर्ज तुम्ही स्वतः देखील सहज करू शकता. अर्ज नीट भरून दिला की पुढील काही दिवसांच्या आतच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारनं आदेश लागू केले. त्यांची जी यादी आहे ती यादी देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा हा जो विभाग असतो त्याच्या अंतर्गत रेशनवर धान्य वाटलं जातं आणि या विभागाचा जी.आर. आला म्हणजे हे खरं आहे. आता पहा, रेशन कार्ड असलेल्या प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत. ही संपूर्ण सविस्तर माहिती नीट समजून घ्या. सगळ्यात आधी कागदपत्रांच्या अटी काय आहेत, सरकारचा जी.आर. काय सांगतो, अर्ज कुठून आणायचा, कुठे भरायचा, कशा पद्धतीनं हे सगळं करायचं, कोणत्या चुका करायच्या नाहीत, कारण की एक जरी चूक झाली तरी हे पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्या, 27 ते 30,000 रुपयांचा प्रश्न आहे. पहा, तर केंद्र सरकारनं पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड अशा पद्धतीचे जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी एक विशेष योजना लागू केली. त्या सूचनेनंच त्यांना सांगितलंय तुम्ही पालन केलं तर तुम्हाला पैसे मिळतील. आता पहा, महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा जी.आर. आलाय, जो राज्य सरकारनं आत्ता जाहीर केलाय. आता त्या जी.आर.मध्ये सांगितल्यानुसार तुम्हाला 9,000 रुपये मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे. आता अगदी मनापासून ऐका, कारण की अतिशय महत्त्वाच्या माहितीला आता आपण सुरुवात करतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती पैसे मिळणार. पहिला प्रश्न, किती पैसे मिळणार. 9,000 रुपये मिळणार आहेत. आता 9,000 हे तसेच्या तसे मिळतील का, आपोआप मिळतील का, तर नाही. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्या अर्जाला कागदपत्र जोडून द्यावे लागतील आणि हे सगळ्यांना मिळणार का, तर नाही मिळणार. 4 नियम घातले, 4 अटी आहेत, त्या अटीत तुम्ही बसले तरच पैसे मिळणार. पहा, 3 वर्षाचे नौतरिक 27,000 रुपयांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता इथून पुढची माहिती लक्षपूर्वक ऐका. 36 जिल्ह्यातील गोरगरीब जनता जी आहे, जे रेशन कार्ड धारक आहे, त्यांना एक मदत दिली जाणार. आता त्याचे 5 पात्रतेचे नियम नीट ऐका आणि या अटीत तुम्ही बसला तरच तुमचं नाव यादीत येणार आणि हा व्हिडिओ त्यामुळे लक्षपूर्वक पहा.
तुमचं नाव यादीत कसं घालायचं, तुम्ही अपात्र जरी असलं तरी पात्र कसं व्हायचं याची देखील टिप्स व्हिडिओमध्ये सांगते. आता लक्षपूर्वक ऐका. अनेक दिवसांपासून एक निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारनं खरं तर 2024 त्याची घोषणा केली होती आणि ज्यावेळेस काही लोकांना लाभ देखील दिला होता, पण बऱ्याचशा जणांनी अर्ज भरले नव्हते आणि आता पुन्हा एकदा ही लिंक चालू करण्यात आली. याच्यामध्ये पहिली महत्त्वाची अट काय आहे, तर 4 अटी आहेत. त्यातली पहिली अट आता याच्यासाठी सगळे रेशन कार्ड चालणार नाही आहे. 3 कलरचे रेशन कार्ड आहे, पिवळे, केशरी रेशन कार्ड तसेच आणि पांढऱ्या कलरचं केशरी रेशन कार्ड. याच्यामध्ये पिवळे आणि केशरी या 2 रेशन कार्डांनाच पैसे देणार आहेत. ही झाली पहिली अट. आता दुसरी अट नीट समजून घ्या. आता पिवळे केसरी आहे म्हणून लगेच खुश होऊ नका, कारण की पुढे एक दुसरी अट दिली आहे. ती दुसरी अट आहे कुटुंबाची. आता पहा, कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. आता इथं मुद्दा लक्षात घ्या, 3 लाख रुपये म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न. मग आता कुटुंब म्हणजे काय, की एका घरात राहणारे जेवढे काही सदस्य आहेत, जे कुठून कुठून पैसे कमवत असतील, तर त्यांच्या सगळ्या पैशांची टोटल बेरीज ही 3 लाखाच्या आत एका वर्षामध्ये असावी. आता लक्षात घ्या, 3 लाख रुपये म्हणजे खूप छोटीशी रक्कम आहे. साधारणपणे 20 ते 25 हजार रुपये जरी महिना एखाद्या घरात येत असतील आरामात, तर तो 3 लाखाच्या वर जातो. पण आता हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक कागदपत्र लागणार आहे. ते कागदपत्र काय, जरी तुमचं उत्पन्न 3 वर असलं तर कसा लाभ घ्यायचा पुढे लगेच सांगते. आता पहा, यासाठी 4 ते 5 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. 2026 सालासाठी ही योजना त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं सुरू झालेली आहे. आता अर्ज कसा भरायचा, आता लक्षपूर्वक ऐका. हा जो अर्ज आहे तर हा तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. महाराष्ट्र सरकारचे अनेक अर्ज ऑनलाईन असतात, पण हा अर्ज ऑफलाईन ठेवलेला आहे. ऑफलाईन म्हणजे काय, की फक्त एक अर्ज घ्यायचा, तो पेनानं लिहायचा, त्याला कागदपत्र जोडायचे आणि देऊन जमा करून यायचा. अशा पद्धतीनं करायचा. आता पहा, कागदपत्र कोणती लागणार, या अर्जाला झेरॉक्स कोणत्या जोडायच्या ही महत्त्वाची माहिती. आता पहा, पिवळं केसरी रेशन कार्ड धारकांना जर लाभ हवा असेल तर सगळ्यात महत्त्वाची अट साधारण पिवळे आणि केशरी. दुसरी अट होती 3 लाख रुपयांची. आता तिसरी अट म्हणजे कुणी सरकारी नोकरीला नसावा. म्हणजे तुमचा एखादा मुलगा पोलीस आहे किंवा सैन्यात नोकरीत भरती झालेला आहे, कुणी एसटी महामंडळात काम करते, कुणी नगरपालिकेत, कुणी ग्रामपंचायत, सरकारी नोकरीवर किंवा महामंडळात कुठेही तो कामाला नसावा. ही साधारणपणे तिसरी अट. चौथी अट, तुम्हाला रेशन कार्डवर पैसे हवे असतील तर तुमच्या घरात कुठलाही वृद्ध व्यक्ती हा पेन्शन घेणारा नसावा. सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे उदाहरणार्थ सेवेतून रिटायर झालेला घेतोय, पोलिसातून रिटायर झाला, झेडपीच्या कुठून तरी रिटायर झाला, अशा पद्धतीने रिटायरमेंट नंतरची लोक नसावी. यानंतर पुढची अट जमिनीची आहे. पहा, जर तुमच्याकडे जमीन असेल आणि ती जमीन तुम्ही 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे किंवा 2 हेक्टरपेक्षा तुमची जी जमीन आहे ती कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. या 5 अटी झाल्या. आता कागदपत्र पाहूया. कागदपत्र आहे तुमच्या उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला कितीचा असावा, सरकारी नियमानुसार ज्या माणसांकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर त्यांचं उत्पन्न 15,000 रुपयांच्या आतमध्ये आहे असं गृहीत धरलेलं असतं आणि ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न कुटुंब 1 लाखांच्या आत आहे असं तुम्हाला सांगितलेलं असतं. मग आता या थोड्याशा जुन्या अटी आहेत, तर त्या तुम्ही अटीनुसार तुमच्या उत्पन्नाचा दाखला तेवढा काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचा 7/12 उतारा लागेल. तिसरी गोष्ट तुमचं बँकेचं पासबुक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स. मग तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये याचं खातं त्या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, रेशन कार्डवर पैसे कुठे येतात, तर हे फक्त 14 जिल्ह्यांमध्ये येणार आहे, ज्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, त्यानंतर वाशिम, अकोला, यवतमाळ. तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतलाय आणि तो शेतकरी कायमचा निघून गेलाय. त्यांची पत्नी तिथं कुटुंब प्रमुख आहे. तर अशा घरांमध्ये प्रत्येक व्यक्तीला साधारण 250 ते 300 रुपये प्रति महिना दिला जातो आणि अशा पद्धतीनं हे पैशांचं वितरण होत असतं. हा 2013 पासून ही योजना त्या ठिकाणी काढलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही सांगितलेल्या 14 जिल्ह्यात राहत असाल तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हा चॅनल पाहिला की नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.